नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी झटपट अशी चवळीची उसळ किंवा घुगऱ्या बनवणार आहे। तर इथे ह्या चवळ्या ज्या आहेत त्या भिजवून घेतल्या आहेत मी 2-3 तासापूर्वी पाण्यामध्ये टाकून अशा ह्या फुलवून घेतल्या आहेत आणि छानपैकी अशा ह्या भिजल्या आहेत बघा। मी इथे जाड आकाराची चवळी घेतली आहे। यामध्ये बारीक सुद्धा मिळते, ती गावठी चवळी असते, ती देखील तुम्ही घेऊ शकता। तर आता आपण याची उसळ कशी बनवायची ते बघूया। सर्वात आधी या कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। अगदी झटपट होते, खूप साहित्य नाही आणि चटपटीत मस्त अशी उसळ तयार होते। तेल टाकून घ्यायचं, तेल गरम होऊ द्यायचं। यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकते, एक हिरवी मिरची 2 तुकडे करून टाकले आहेत। कांदा आपण तेलावरती व्यवस्थित परतून घेणार आहोत। कांदा परतला आहे, यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। पाव चम्मच हळद, लाल मिरची अर्धा चम्मच, मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। धनेपूड अर्धा चम्मच, घरगुती मसाला पाव चम्मच किंवा अर्धा चम्मच टाकला तरी चालेल। थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड देखील टाकते मी। आणि चवळी आपण आधी शिजवून वगैरे घेणार नाहीये, डायरेक्ट आपण या फोडणीमध्येच शिजवून घेणार आहोत। आता थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर देखील टाकला आहे मी। ही भिजवून घेतलेली चवळी टाकायची यामध्ये। आपण यात पाणी टाकून घेऊ। पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आता हे आपण झाकण लावून व्यवस्थित ही चवळी शिजवून घेणार आहोत। चवळीला फारसा वेळ लागत नाही शिजायला, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ह्या घुगऱ्या तयार होणार आहेत बघा आणि चटपटीत लागतात। आता आपण झाकण ठेवून ही उसळ शिजवून घेऊ। 3 ते 4 मिनिटं झाली आहेत। आता आपण यावरचं झाकण काढून बघू। सर्व पाणी आटलं आहे बघा यामधलं आणि चवळी सुद्धा छान शिजली आहे। खूप शिजवायची पण नाहीये, तर बघा तुटत आहे, म्हणजे छान अशी शिजून तयार झाली आहे। आता गॅस बंद करते, यामध्ये परत वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि लिंबाचा रस टाकायचा आहे, अर्धा लिंबाचा रस टाकते। छान मिक्स करून घ्यायचं। चाट मसाला असेल तर चाट मसाला देखील टाका, खूपच छान चटपटीत अशी चमचमीत चव लागेल याची। तर ही चवळीची झटपट उसळ कशी झाली नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू आपण अशा छानशा नवीन रेसिपीसह। मस्त लागते खायला, चमचमीत अगदी। यावर तुम्ही कांदा टोमॅटो घेऊन खाऊ शकता बघा।
मी थोडासा टाकत आहे कांदा, म्हणजे अजून छान लागेल चव. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो घेऊ शकता. मस्त अशी लिंबाची फोड आपण यामध्ये सुद्धा टाकलेलं आहे लिंबू. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये.